चला तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे सगळ्यात आरोग्यदायी ज्यूस। हा ज्यूस घेतल्यावर स्किन प्रॉब्लेम, तुमचे केसाचे प्रॉब्लेम, हेल्थ प्रॉब्लेम सर्व काही दूर होऊन जातील। तर त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। लगेच आपण ज्यूस बनवायला सुरुवात करू। तर त्यासाठी मी इथे 6-7 काजू, 6-7 बदाम, 4-5 खजूर, 7-8 पिस्ता, काही मनुके घेतले आहेत। जर तुमच्याकडे अंजीर अक्रोड असेल तर ते पण घ्या। जर एवढे सगळे ड्रायफ्रूट नसतील तर 5-6 बदाम, खजूर किंवा मनुके असतील तरी हा ज्यूस तुम्ही बनवू शकतात। तर तुम्ही पाहू शकतात हे सर्व मी एका भांड्यात टाकून यामध्ये दूध टाकत आहे। लगेच मी एका वाटीत चिया सीड्स म्हणजे चिया बीज, ज्या की आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत, त्यात पाणी घालून भिजवत ठेवणार आहे। चिया सीड्स मध्ये खूप मोठ्या प्रमाणात फायबर आणि प्रोटीन असतात। तसेच याचे खूप सारे फायदे आहेत, जसे की स्किनसाठी, वजन कमी करण्यासाठी, हाडांच्या मजबूतीसाठी, शुगर लेवल कमी करण्यासाठी। तर हे आपल्याला रात्रभर भिजवत ठेवायचं आहे। रात्रभर चिया सीड्स ठेवल्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने भिजले आहेत। दुसरीकडे आपले ड्रायफ्रूट्स खूप चांगल्या पद्धतीने दुधात मुरले आहेत। तर हे रात्रभर का मुरवत ठेवायचे, कारण त्यातले सगळे न्यूट्रिशन भेटतात, तसेच पचनासाठी पण खूप उपयुक्त होते। आता ह्या सर्व ड्रायफ्रूट्सला मिक्सरच्या भांड्यात टाकून याला बारीक करून घ्यायचं आहे। त्यात आपण एक केळी घालणार आहोत। त्यानंतर आपण भरपूर सारं दूध घालणार आहोत। एवढं हे ज्यूस आहे ना, 4 माणसासाठी तुमच्या घरच्या व्यवस्थित पुरेल। तर याला बारीक करून घेतलेला आहे। तर किती छान अशी आपली स्मूदी तयार झालेली आहे, म्हणजेच आपला ज्यूस तयार झालेला आहे। तर मी ही स्मूदी एका ग्लासमध्ये टाकत आहे। पण तुम्हाला वाटत असेल की चिया सीड्स ज्यूस बनवताना कसं काय वापरलं नाहीत, तर चिया सीड्स ज्यूस तयार झाल्यावर 1 ग्लास स्मूदीसाठी 1 चमचा टाकायचा, जास्त प्रमाणात नाही वापर करायचा। तसेच तुम्ही चिया सीड्सचं सेवन आठवड्यातून 2 ते 3 वेळेस केल्यास खूप चांगला फायदा भेटतो। खूप अतिसेवन पण नाही करायचं। तर हे चिया सीड्स तुम्ही कोणत्याही शरबतात वापरू शकतात, जसं की लिंबू पाणी असेल त्यात सुद्धा। हा ज्यूस म्हणजे स्मूदी दररोज पिल्याने चेहऱ्याचे जे पण प्रॉब्लेम आहेत, केसांसाठी, तुमच्या आरोग्याच्या ज्या पण समस्या आहेत त्या दूर होतील। तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि तुमचे छान छान कमेंट करा।